भावधरी संतापाये, संतापाये भावधरी संतापाये, संतापाये भावधरी संतापाये. विठोबांना दप्तरदार कराडचे समर्थांबद्दल वर्णन करतात. अकिंचन वरेण्योपी, अकिंचन वरेण्य म्हणजे भिकाऱ्यांचा राजा, अकिंचन म्हणजे येणू इल्ला, काहीच नाही, गोडबोले शास्त्री, काहीच नाही असा म्हणे भिकाऱ्यांचा राजा, पण समर्थ पदविंगतः. आणि कदाचित आपल्याला वाटेल भारतीय लोक असं बोलतात समर्थांबद्दल, नव्हे. रे डेमिंग नावाचा एक लेखक होऊन गेला त्यावेळचा, इंग्रजांच्या काळातला. त्यानं जे लिहिलेलं आहे ते आत्ता इंग्लंडमध्ये म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. इंग्लंडमध्ये मध्यंतरी दातार नावाच्या एका पत्रकाराने त्या सगळ्याचे फोटो काढून झी 24 तासला दाखवलं होतं. बघा की काय लिहिलंय समर्थांबद्दल त्यावेळच्या लोकांनी. काय लिहितो तो रे डेमिंग? तो म्हणतो एक लंगोटीवाला भिकारी इकडे चाफळला राहतो, पण काय त्याच्याजवळ जादू आहे कुणास ठाऊक. महाराष्ट्राचा राजा त्याच्या पायावर आपलं डोकं ठेवतो. त्याचं वाक्य असं आहे, रामदास अँड शिवाजी, म्हणजे नंतरच आहे, रामदास अँड शिवाजी वेर टू बॉडीज बट वन सोल. देह त्यांचे दोन होते म्हणाले, पण आत्मा एक होता. असं परक्याला म्हणावंसं वाटावं. हे कारण कशाचं असेल? निस्पृहतेचं. मी मुद्दा हा सांगतोय, दोन गोष्टी, लोभ आणि काम, याची परीक्षा पहिली करा, मग शरण जा. पण ही परीक्षा फायनल नव्हे, कारण हे साधकाजवळही असतं. म्हणून शरण जायचं का? नाही. म्हणून संतांच्या लक्षणाचं, आत्ता मी लक्षणं सांगितली ही तटस्थ लक्षणं सांगितली, म्हणजे बाजूला उभं राहून मूळ मुद्दा दाखवणारी जी लक्षणं, त्यांना तटस्थ लक्षणं. म्हणजे आपली भेट होऊ शकते संताची, नाही असं नाही, पण तरी सुद्धा ही संताची स्वरूप लक्षणं नाही, म्हणजे त्याच्याशी एकरूप झालेली लक्षणं नव्हेत. मग पहिलं लक्षण कुठलं? समर्थांनी संताची आणि सद्गुरूची दोघांची लक्षणं दासबोधामध्ये सांगितली आहेत. मी सद्गुरूचं जरा नाव घेतो आणि तेच लक्षण सांगतो जे संताला लागू आहे. मुख्य सद्गुरूचे लक्षण, मुख्य सद्गुरूचे लक्षण. तुम्ही म्हणाल बा सद्गुरू संत एक का करताय? फार फरक नाहीये बरं का. सद्गुरू म्हणजे काय सांगू का? सद्गुरू म्हणजे टेलरचं दुकान आणि संत म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान. जय जय. ज्याला आपलं माप कळतं त्याने रेडीमेड कपड्यातून तिकडून शर्ट आणावेत, काय कपडे आणावेत. आणि ज्याला जो आपलं माप कळत नाही किंवा आडमाप आहे जो, आपल्या मापाचा शर्ट, आपल्या मापाची, आपल्या अधिकाराची साधना योग्य समजून घ्यावी असं ज्याला वाटतं त्याने सद्गुरूचे पाय धरावेत. एक असतो, एकटा एक असतो, वेगळा नव्हे. एवढं पुरे, अजून बरीच आहेत पण एवढं पुरे. महत्वाचं लक्षण सांगतात, मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. वाजवायला हरकत नाही. येतय खूप हो, खूप येतय. स्वतः उत्तम गातात. पहिलं संताचं लक्षण कुठलं? तो हळद काढून दाखवतो, कुंकू काढून दाखवतो, डोक्यातून अंगठ्या काढून दाखवतो. श्रीमंतांनाच बरं का, गरिबांना नव्हे. हे लक्षण आहे का? कारण समाजाचा स्वभाव असा आहे की चमत्कार पाहायला की त्याला नमस्कार मारावा, नमस्कार ठोकावा असं वाटतं. वा छा, इथं काहीतरी असलं पाहिजे दृष्टांत. एका गावामध्ये गोरक्षनाथ आणि मत्स्येंद्रनाथ उर्फ मच्छिंद्रनाथ हे जाऊन पोहोचले. दिव्य जोडी आहे ही गुरु शिष्यांची, अप्रतिम जोडी. काय एक कथा आहेत एकमेकांच्या. पण मत्स्येंद्रनाथांना तिथं गेल्यावर असं वाटलं की आपण आज भिक्षेला आपण जावं. रोज शिष्य भिक्षा मागून आणतो ना आपल्याला जेवायला वाढतो, असं नको, आज आपण भिक्षेला जावं. म्हणून मत्स्यनाथ म्हणले, गोरका इथं बस, आज नदी काठी दगडावर तू बस, मी जातो पटकन भिक्षा मागतो. म्हणले, महाराज नका जाऊ तुम्ही. काय सध्या समाजाचा स्वभाव आहे तुम्हाला माहित नाहीये. माझ्या गुरुचा अपमान मी समोर असताना झालेला मला चालणार नाही. याचा अर्थ म्हणले पाठीमागून झालेलं चालेल का? नाही, तसं नाही मला म्हणायचं. मी असताना तुम्ही भिक्षेला,
ते म्हणले शहाणपणा शिकवू नको, गुरु तू आहे का मी आहे? हे म्हणले सध्या तरी मीच आहे शिष्य, तुम्ही गुरु आहात, मग माझं ऐकलं पाहिजे. बरं म्हणाले, हरकत नाही. आणि निघाले. मत्स्येंद्रनाथ वाईट वाटलं यांना की माझा गुरु भिक्षाला निघाला स्वतः. आणि मत्स्येंद्रनाथ म्हणे एका घरासमोर जाऊन उभे राहिले. आलख निरंजन अशी घोषणा देतात आणि एकदा ती शृंगी वाजवतात. 3दा घोषणा द्यायची, एकदा शृंगी वाजवायची, तेवढ्या वेळात भिक्षा आली तर घ्यायची, नाही तर पुढे निघून जायचं. नाही आहे म्हणून भिक्षा नाही मागत बरं संत, लोकांना देण्याची सवय राहावी म्हणून भिक्षा मागतात. त्यांना काय करायचंय? मोक्षश्रिया आळंकृत ऐसे संत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. गुरुचरित्रामध्ये तो कथाभाग आहे. श्रीपाद श्रीवल्लभानी एका परिटाच्या अंतःकरणातली वासना ओळखली आणि सांगितलं पुढच्या जन्मी राजा होशील, जा. आणि पुढच्या जन्मी तो राजा झाला. संतांचं असं असतं, त्यांना काही लोकाला नाहीये म्हणून नाही मागत, ते अनुग्रह करता. आणि याचा परिणाम असा, म्हणून आपण उद्धरून जातो. संतांनी जर मागितलं नाही ना तर काय अवस्था होईल आपली, तशी देणार नाही आपण. हां, कधी देणार. एक माणूस म्हणे विहिरीत पडला, असा कर्नाटकातल्या विहिरीत एवढंच पाणी होतं, म्हणजे त्याला हात दिला की वर काढता येईल असा विहिरीत पडला. मग त्याला असा हात द्या आणि दिला एकानं, दे म्हणाले, हात हातात दे, दे हातात हात दे. तो काही देईना हात हातात. त्याला ओळखणारा एक जण तिथनं चालला होता, तो म्हणला दे दे म्हणू नका, दे हे क्रियापदच माहित नाही त्याला, घे म्हणा, मग तुमचा हात हातात गेला आणि मग बाहेर काढा म्हणे त्याला. जय जय. मत्स्येंद्रनाथ उभे राहिले आणि आलख निरंजन एक लहान बाळाला घेऊन एक आई बाहेर आली, आजी पण बाहेर आली आणि त्याच्या हातून आटा म्हणजे पीठ वाढायला लागली. लहान मुलाच्या हातून वाढावं का? त्याला देण्याची सवय लागते, पहिला मुद्दा. आणि दुसरं, स्वार्थाचा मुद्दा कमी जातो. जय जय. आपली मूठ म्हणजे मोठी. आता त्यांनी विचार केला, एवढा कटोरा, दोघांना कडकडून भूक लागलेली, बरं एकदाच जेवताय तो, दिवसभरात एकदाच ती पोटपूजा काय असेल ती, 100 वेळा नाही. सकाळी बिस्किट, दुपारी टोस्ट, हां जात नाही तरी असं असं करून जाऊ दे जरा, जाऊ दे जरा. हां, त्या मोहरीला एक असतं बघा असं दाबायचं, तसं जर तोंडात घालून असं दाबलं ना आणि ते जर व्यवस्थित झालं तर ते पण वापरतील माणसं. हां, करायचं काय एवढं खाऊ? त्यांनी विचार केला 4 भाकरी तर झाल्या पाहिजेत, रोट्या 4 तरी झाल्या पाहिजेत, म्हणून जरा पीठ जास्त मागावं. मत्स्येंद्रनाथ म्हणाले, माझी जरा ज्यादा आटा दीजिए, एक शेरभर पीठ द्या, पाहिजे तर मी तुम्हाला ब्रह्मज्ञान देतो. पटकन बोलून गेले हो. ब्रह्मज्ञान म्हटल्यावर ती मागच सरकली. ती म्हणली, ए शेरभर पिठात जर ब्रह्म दाखवलास, तू माझ्या दारात भीक मागायला कशाला आलास? हा म्हणले पुढं, शेरभर पिठाचं ब्रह्म. दुसऱ्या दारात तसंच, तिसऱ्या दारात. शेवटी माणसं लहान मुलं मागं लागली दगड घेऊन, हे शेरभर पिठाचं ब्रह्म. मत्स्येंद्रनाथ कसे तरी जीव वाचवून अशा करता की यांना काय शाप देणार का, एवढ्याशा कारणाकरता काय चिडणार का? बरं, त्यांनी दगड मारला आणि रक्त जर सांडलं इथे तर पूर्ण गाव बेचिराख होईल. संत स्वतः रागवत नाही, पण तो ज्याचा असतो ना त्या भगवंताला संताप येतो, लक्षात ठेवा. संत संतापतच नाहीत कधी, पण तो ज्याचा आहे त्या भगवंताला संताप येतो. माझ्या भक्ता म्हणून त्याच्या अवताराचंच कारण परित्राण आहे, साधुनाम आहे ना. म्हणून लोकांना पाप नको म्हणून दगड वाचवत वाचवत हे येऊन पोहोचले. दम लागला, असं अगदी दम लागून गेला त्यांचा, अगदी गावातनं बाहेर येईपर्यंत. गोरखनाथ धावत आले, काय झालं गुरुजी, काय झालं, काय झालं? म्हणले, गोरख, काही आपल्याला समाजाला आपली गरज नाही राहिली. म्हणाले, ब्रह्मज्ञान देतो म्हटलं, मला शेरभर पीठ द्या, मला दगड मारायला लागले लोक. गोरखनाथ म्हणले, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही जाऊ नका, आता मी जातो. म्हणाले, ते म्हणले, तुला पण दगड नाही, दगड मारणार. म्हणाले, मला मानसिकता लोकांची माहिती आहे, दगड ते कधी मारतात हे मला माहिती आहे. टॅमॅटो महाग झाले तर दगड मारतात. जय जय. 1 तासाने जो मी या गावात प्रमुख चौक असेल, 1 तासाने मी त्या चौकात थांबलेला असेन, जिथून तुम्ही परत आलात त्या मुख्य चौकामध्ये मी असेन. 1 तासाने या, अट एकच, माझ्यावर रागवायचं नाही. काय करतो हा जादू बघू म्हणाले, मला माहिती नाही, याला काय माहिती आहे. हे जाऊन पोहोचला.
आता मगाशी दिसत होते तसेच हे साधारण दिसत होते. रुद्राक्षाच्या माळा, भस्माचे पट्टे, अंगावरती व्याघ्र चर्म बांधलेलं, जटा बांधलेल्या, दाढी, कपाळाला असं भस्म, परत मध्ये नाम तो कुंकुवाचा, असं ते नाथ संप्रदायाचे जे काही मुद्रा असतात ते सगळं लाव, तसेच दिसत होते. आता दगड घेऊन यांच्या मागं लागले लोक. ते म्हणे शेरभर पिठाचं ब्रह्म गेलं, हे 1.5 शेर पिठाचं ब्रह्म आलं म्हणले. बघा आता हे कुणाशी बोलले नाहीत, काही मला द्या म्हणाले नाहीत, काही केलं नाही. आपल्याजवळ बऱ्याच गोष्टी होत्या. डाव्या काखेला झोळी होती, चिमटा त्या झोळीला लावला होता. एक वेताची छडी असते त्यांच्याकडे, वेताची, ती छडी घेऊन बरोबर चौकात मध्ये आले. समजा या इथल्या मुरली बोहरा चौकात आले असं समजा. हां, चौक नाही तो, ती आहे, पण गर्दी तिथे आले आणि काही नाही केलं. ते बरोबर मध्ये उभे राहिले, त्याचा सेंटर साधून, मध्य साधून, आणि अशी 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 ती काठी फिरवली शाबरी मंत्राने, शबराने रचलेले मंत्र, शाबरी मंत्र. ती काठी अशी उंच टाकून दिली आणि एक 10 फुटावर स्थिर केली. दगड हातातले खाली पडले. आपलं शरीर कापसासारखं असं हलकं केलं आणि वरती 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 जात त्या काठीच्या वर 2 फूट अंतर सोडलं, पद्मासन घातलं, स्थिर. लगेच माणसं घरी गेली. घरच्यानं उठवलं, चला म्हणले, संत आलेत, संत, चला. पेढे, हार, फुलं, सफरचंद, फळं, फळफळावळ, पिठाचे ढीग. एका तासामध्ये हे सगळं जमा झालं. एका तासात पेढे, इतके हार, इतका बुक्का, इतके फळं, इतके पैसे. ट्रस्ट स्थापन झाले, पैसे खायला सुरुवात एका तासात. आता ठरल्याप्रमाणे 1 तासाने ते आले महाराज. त्यांनी लांबनच पाहिलं, इतके संतापले. सिद्धी दिल्या त्याचा वापर असा करतो, थांब बघतोच म्हणाले. शिष्याचा झडतीच घेतो म्हणाले. जरा काय तुझ्याजवळ आहे, सगळं काढ, सगळ्या सिद्धी काढून घेतो म्हणाले. आणि जरा कान उघाडणी करतो म्हणून संतापून मध्ये 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 गर्दी बाजूला. त्या बाकीच्यांनी पाहिलं, हे आले, हे बघ म्हणले त्याला मच्छर राहताना, तुझा बाप बसलाय वरती, याला म्हणतात ब्रह्म, कळलं का? ते अजून संतापले. आप्पा दृष्टांत सांगायचे. हा मध्ये आले, थोडं मध्ये पटांगण होतं, खाली आहे म्हणाले, उतार खाली. संतापले. हे खाली उतरले, थरथर थरथर कापायला. महाराज आपलं ठरलं होतं, आठवण करून देतोय. आपलं ठरलं होतं सिमला करार, रागवायचं नाही. मला काही नको यातलं म्हणाले गोरक्षनाथ. मी तुम्हाला हे दाखवत होतो, लोकांना ब्रह्मज्ञान नकोय, लोकांना तुमच्याजवळ सिद्धी आहेत का? म्हणून समर्थ म्हणाले, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्ष दाते. जमलं तर दासबोध वाचा, विकत नका घेऊ हो, शेजारचा घेऊन वाचा. मला माहिती आहे तुम्ही विकत घेणार आहात आणि पुढच्या आठवड्यात त्याला धूळ साचणार आहे. फार ताकद लागते दासबोध ज्ञानेश्वरी वाचायला. बरं, पेपर वाचायला नाही ताकद लागत. जय जय रगड 1-1 तास माणसं पेपर वाचतात हो, 1-1 तास. अगदी हा पेपर या प्रेसमध्ये प्रसिद्ध झाला इथपर्यंत वाचतात. लहानपणापासून मरेपर्यंत पेपरचा उपयोग आहेच. जय जय. नका वाचू पेपर, कचरा गोळा होतो, कचरा. एक टायटल माहीत असावं थोडंच, आता माझ्यासारख्याला बोलायचं म्हणून माहिती असावं एवढंच. पण सकाळी उठल्या उठल्या कचरा, आपण कचरा घरातला काढतो, डोक्यात भरतो. असो, जाऊ दे. दासबोधात गुरु लक्षण नावाचा समास आहे. त्यामध्ये काय असावं काय नसावं हे सांगतायत समर्थ. शरण जाण्यापूर्वी मला तर असं वाटतं लहानपणापासून दासबोध वाचा, म्हणजे दृष्टी नव्हे दृष्टिकोन तयार होतो. नुसती दृष्टी, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक दृष्टी आणि त्यातून चांगलं घेण्याचा दृष्टिकोन तयार होतो. आणि मग शरण जावं. मी आपल्या समोर एवढ्या करता सांगतोय. म्हणून पहिली गोष्ट संतांना शरण जाताना काय बघावी पाहिलंय, कांता दृगंता न विशंती येशाम. दुसरी गोष्ट काय पाहावी, याला ब्रह्म साक्षात्कार झाला आहे का? आता हे कळायला आपल्याला साक्षात्कार व्हावा लागतो. सद्गुरुनाथ. मग शरण जाण्याचं कारण नाही, म्हणून शरण जाऊ नये, हे त्यातलं तात्पर्य आहे. जय जय. हा, असा भाग नाही. म्हणून याकरता समर्थाने एक मनाचा श्लोक सांगितलाय, त्यात 12 लक्षणं दिली आहेत. अभ्यास करायला फार सोपा आहे तो श्लोक. कसं काय बघावं म्हणाले, काय काय बघावं अंदाजानं. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी. काय? प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे, तयाचे न योगे समाधान बाणे. जय जय रघुवीर. नाना देवांचे भजन तेणे नोहे समाधान. समाधान बाकी कुठल्याही गोष्टीनं मिळणार नाही. समाधानाचा शब्द आला. अजून एक समर्थांचा शब्द आहे की मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे नि संगे महादुःख भंगे, जनी साधने विण सन्मार्ग लागे. अजून एक श्लोक आहे समर्थांचा की जयाचे नि संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येवोनी लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. अजून एक समर्थांचा मनाचा श्लोक आहे की समाधान ते सज्जनाचे नियोगे. समाधान संतांच्या जवळ बसलात की लगेच समाधान सुरू हो. सावकाश नंतर लगेच. पूर्ण कृपा कधी होईल नंतरचा भाग आहे, पण संतांच्या जवळ बसला की दुःख नाशाला लगेच सुरुवात होते. याच्याकरता 12 लक्षणं, त्याचा श्लोकाचा थोडासा विचार करूया. 2 दिवसात श्लोक संपणार नाहीये. शेंबेकर बुवा हा श्लोक 8-8 दिवस सांगायचे, तेव्हा मी पेटीला बसायचो. त्यामुळं मला भरपूर वेळ एखादा विषय सांगायची सवय लागली. म्हणून दोष द्यायचा असेल तर त्यांना द्या. जय जय. कुठली कुठली 12 लक्षणं? जनी, लोकांच्या मध्ये तो कसा वागतो. भक्त, ज्ञानी, विवेकी, विरागी, कृपाळू, मनस्वी, क्षमावंत, योगी, प्रभू, दक्ष, वित्पन्न आणि चातुर्य. 12 लक्षणं. पहिली गोष्ट, तो कुठल्या तरी देवतेचा भक्त असलाच पाहिजे. कुठेतरी तो शरण असला पाहिजे. कुठल्या तरी देवावर त्याचं प्रेम असतंच. तू म्हणाल बुवा जगद्गुरु शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचा पुरस्कार केला, मग त्यांनी कुठल्या देवावर प्रेम केलं का? त्यांनी सगळ्या देवांवर प्रेम केलं. इतका अद्वैताचा कडवा पुरस्कार करणारे जगद्गुरु श्रीमद आचार्य ज्या ज्या स्थानी जातात त्या त्या स्थानी त्या त्या देवतांनी त्यांना प्रकट होऊन दर्शन दिल्याच्या कथा आहे. महालक्ष्मीनं दर्शन दिलं कोल्हापूरला आले तर. वृंदावनला गेलं भगवान गोपाल कृष्ण प्रकट. स्तोत्र केलीत गोविंदाष्टक. किती अष्टक आहेत का? अहो हे एका अद्वैत मताच्या कडव्या पुरस्कर्त्यांनी केले श्लोक असं वाटणारच नाही. इतकी गोड. सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम. काय कृष्णांचं वर्णन केलंय. पहिली गोष्ट, तो कुठेतरी रत आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. समजा तो उपस्थित नसेल तर त्याने जिथे श्रद्धा ठेवलेली आहे ते स्थान शरण जायला अत्यंत योग्य असतं आणि त्याने आपलं कल्याण होतं. आपली अवस्था निर्णायकी होत नाही. हा तो भक्त असण्याचा लौकिक फायदा आहे. मी कुणालाच मानत नाही म्हणलं, या मताला मानता का? एक होऊन गेले असे की कुठलाही नाही देव मानत मी, तुम्हीच देव, तुमचा तुम्ही विचार करा. सद्गुरु बिदगुरु सब झोट आहे. मी तेवढ्याकरता PhD सोडलं त्या विषयाचं. मला कंपल्सरी ते म्हणले ह्याच केलं पाहिजे, टीम हवी आमच्या पुण्यातले. म्हटलं नको, मला जमणार नाही. वेदांताविरुद्ध मी लिहूच शकणार नाही. नाही परीक्षा करता लिहा म्हणले. नको म्हणले, ही परीक्षाच कसली आहे चुकीचं सांगणारी. नाव नाही घेत मी त्या संतांचं. महान आहेत ते, मोठे आहेत, फार मोठे आहेत. आमचे आप्पाच म्हणायचे कुणाचंही ऐकू नका. हे त्यांचं ऐकायला मी गेलो म्हणाले. हे त्यांचं मी ऐकू का? एवढे ज्ञानोबा सांगतात तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. ज्याला असं वाटतं आपला कल्याण व्हावं त्यानं संत चरणी सद्गुरु चरणी शरण जावं. ज्ञानोबा सांगतात, तुकोबा सांग, वेद सांगतात. आता वेदापेक्षा कोणी शहाणा आहे का? सगुरु मेवाभिगच्छेत समिध पाणीही उपनिषद. उपदेशयन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. गीता ते आपल्याला ज्ञान देतात. सगळी मंडळी सांगतात. आणि म्हणून पहिली गोष्ट, तो कुठला तरी भक्त आहे. भक्त म्हणजे काय हे परत आहे, पण किती लांबवणार म्हणून इथेच थांबतो. जनी भक्त ज्ञानी, पण तो नुसता भक्त नाही आहे, ज्ञानी भक्त आहे.
तर द्वैतामध्ये भक्ती करणारे जे आहेत, वेगळेपणानं भक्ती करणारे जे आहेत, ते सुद्धा भक्तच आहेत. त्यांच्याही शरण गेलं त्यांना शरण की कल्याण होणारच आहे. पण समर्थांना अभिप्रेत आहे तो ज्ञानी भक्त, पूर्ण स्वरूप जाणून भक्ती करणारा खरा ज्ञानी. आपल्याला जो पूर्ण ओळखतो आणि आपल्यावर प्रेम करतो तो आपल्याला जास्त आवडतो की नाही? पूर्ण प्रेम करतो, त्याची परिपक्व दशा आहे. परिपक्व प्रेम म्हणजे ज्ञानी भक्त. नुसतं प्रेम असायला हरकत नाही, नुसती परिपक्वता पण असते, पण या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे एक आहेत. जनी भक्त ज्ञानी विवेकी, अखंड विवेक. परवा विवेक सिंधू या शब्दाचा पण अर्थ पाहिलाय. अखंड विवेक जागतो. म्हणून माझ्याकडून असं घडायला नको होतं, माझं हे चुकलं, असं संतांच्या जीवनात कधी घडत नाही. सेतू माधवराव पगडी यांनी एक चरित्र लिहिलंय समर्थांचं. चरित्राचं नाव आहे रामदास. ते म्हणाले 12व्या वर्षी या महापुरुषानं घर सोडलं आणि 84व्या वर्षी गडावर देह ठेवला. त्यांच्या 74व्या वर्षी, क्षमा करा, 82 साली 74व्या वर्षी देह ठेवला. या 1608ला जन्म आणि 1682ला देह ठेवला. 12व्या वर्षी घर सोड. या म्हणाले 62 वर्षामध्ये, या 62 वर्षामध्ये या महापुरुषाकडून एकही चूक नाही झाली. आणि हे मी भाविक भक्त म्हणून लिहित नाही, मी समर्थांच्या चरित्राचा न थांबता अथक असा परिश्रमपूर्वक अभ्यास केलेला आहे. म्हणाले समर्थांच्या चरित्रामध्ये अशी कथा आहे की समर्थांनी मेलेली घार उठवली पैठणला, मेलेली गाय माहुलीला उठवली, मेलेला कुलकर्णी दशक पंचक गावात उठवला. सांप्रदायिक लोक ते खरं मानतात, भक्त लोक ते खरं मानतात, पण माझ्या दृष्टीनं, इतिहासकारांच्या दृष्टीनं समर्थांनी मेलेली गाय उठवली याला जास्त महत्त्व नाही. मेलेली घार उठवली का नाही मला माहिती नाही, मेलेला कुलकर्णी उठवला, आम्ही मानू किंवा न मानू, पण सगळ्या जगानं एक गोष्ट मानलीच पाहिजे की समर्थांनी मेलेला राष्ट्र उठवलं. फक्त जय जय रघुवीर समर्थ या घोषणेने. अखंड विवेक. नको होतं मी आता लोकलनं जायला, फारच गर्दी आहे. विवेक कुठं गेला होता तुझा? नाही म्हणले विवेक नावाचा मुलगा खेळायला गेला होता. काय? कॉम्प्युटर. म्हणजे मला वाटलं निदान ग्राउंडला तरी गेला असेल. अखंड विवेक असतो. जनी भक्त ज्ञानी. हा श्लोक घ्या, लिहून घ्या किंवा मनाच्या श्लोकात आहे. त्या उरलेला विचार उद्या शेवटच्या कीर्तनात करू. पूर्वरंग इथंच थांबवतो. शरण जाण्यापूर्वी हा विचार करायला पाहिजे. पण एकदा शरण गेलो की भावधरी संतापायी तेणे देव पडे ठाई. तो भाव कसा धरायचा हा विषय आहे, मग तो पुढच्या वेळेला बघू. सद्गुरुनाथ. शरण गेल्याशिवाय भाव काय धरणार? आधी भाव धरणं माहित नाही, आधी संत मग भाव. असो मूळ पद. भावधरी संतापायी पायी, भावधरी संतापा पायी, भावधरी संतापायी. तेणे तेणे देव पडे ठाई, तेणे देव पडे ठाई, तेणे देव पडे ठाई ठाई. भावधरी संतापायी पायी, भावधरी संतापा पायी, भावधरी संतापायी. नाना देवांचे भजन, नाना देवांचे भजन, नाना देवांचे भजन. हे नाना देवांचे भजन हो.
नाना देवांचे भजन तेणे नोहे समाधान, तेणे नोहे समाधान। भाव भावधरी संता पायी, पायी भावधरी संता, भावधरी संता, भावधरी संता पायी। भाव चांगला आहे बरं, पण त्यांचा प्रल्हाद महाराजांचे डायरेक्ट अनुग्रहित आहेत। भोळा मनुष्य आहे जरा, पण माझ्यावर फार रागावतात हक्कानी। या असाच भाव ठेवा, कुणाचंही कीर्तन असो, या बसा, एन्जॉय करा कीर्तन, अशी प्रार्थना करतो मी। थोडासा ब्रेक, एक 5-10 मिनिटाचा आणि 5च मिनिटाचा, आणि लगेच आपण आख्यानाकडे जाऊ। समर्थ चरणी कुणी कुणी काय पैसे वाहिले, काय धनार्पण केलं, कारण गौण हेतू पादुका दौऱ्याचा हा आहे की 2 पैसे गोळा व्हावेत। मुख्य हेतू लोकांच्या श्रद्धांचं जागरण, त्यांना समर्थ पादुकांचं दर्शन, पादुकांचा प्रसाद त्यांना प्राप्त व्हावा, हे मुख्य आकर्षण आहे। पण त्यातला गौण का होईना, पण हेतू आहे की गडाला यातून 2 पैसे मिळावेत। टाकाला जायचं आणि मोघाला ताट आलं, आणि याच्याकरता मात्र ताट आलं नाही। पहिलाच दिवस त्या कर्णाचा। कर्ण म्हणला, कृष्णा आणि मला काही नाही। धर्मराजांनी अगदी सत्यंत वर्तेने परिषदेच्या, मी धर्मराज म्हणाले, अरे देवा याला, ते म्हणले तुझं तू। कर्म भोगामध्ये केअर ऑफ चालत नाही, ज्याचं कर्म ज्यानं केलं त्यालाच ते भोगावं लागतं। हे तुमच्याऐवजी मी नो, कलियुगात तर अजिबात नाही। आहेत त्रेतायुगात काही एकमेकाचं प्रारब्ध एकमेकाने घेतल्याच्या कथा काही आहेत, ती ययातीची कथा आहे द्वापार युगामध्ये, पण कलियुगात नाही। असो, भगवान म्हणाले नाही तुला त्याचं मी व्यवस्था बघतो, त्याला त्याची स्पेशल वेगळी डिश, त्याचा उपास बिपास असेल, खिचडी बिचडी काहीतरी असेल त्याला। म्हणून धर्मराजांनी सुरुवात केली, सत्यंत वर्षींच्या आम्ही प्राणायस्वा पानायस्वा दणका सुरू त्याचा। हा, कर्ण वाट बघत बसला, यार कृष्णा काय समोरनं जातो, याला डिश दे, त्याला मला काहीच नाही देतेस तू, ऑर्डर देऊन खूप वेळ झाली। तेव्हा कृष्णाने वर्णन केले, मातकथा आहे, धातकथा आणि मातकथा, दृष्टांत म्हणून कळाय करता तयार केलेली कथा। कृष्ण म्हणाले, कधी काही कोणाला दिलं होतंस, तू जे द्यायचा त्याचे ढीग पाठीमागं घातलेले आहेत बघ, जा काय पाहिजे ते घे, सोनं घे, नाणं घे, दान धर्म भरपूर केला होतास तू, पण अन्न नव्हतं दिलंस कोणाला। कुणी जर तुझ्याकडे काही मागायला आला तर तू पाहिजे ते द्यायचास, पण अन्न विचारलं तो सांगायचं समोर धर्मराजाचं तिकडं अन्नछत्र चालू आहे, तिकडे जा। पण हरकत नाही करणार, जे बोट तू धर्मराजाच्या अन्नछत्राकडे दाखवायचास ते बोट तू तोंडात घाल, तुझं पोट भरेल। कारण तुझ्या निमित्तानं त्यांचं पोट भरलं, पण अन्नाचा स्वाद घेण्याचं सुख तुला नाही, कारण तू कुणाला वाढलं नाहीस। मुद्दा सांगायचा आहे काय, की जे तुम्ही करता तेच तुम्हाला मिळतं। असं नाही की अमुक केलं तमुक नाही, असं नाही। तुम्ही ज्वारी पेरलीत आणि गव्हाची वाट बघत बसलात, गहू पेरलेत आणि अजून कसली वाट बघत बसलात, असं नाही चालणार। पेरिले ते उगवते, जे कर्म केले तेच कर्म फलद्रूप होतं, त्यावेळेला त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात। प्रारब्धम प्रकर्षेण आरब्धम इति प्रारब्धम या न्यायाने। मी हे आमच्या समर्थ पादुकांकरता सांगत नाही। आता काय उद्याचा दिवस राहिला, करायचं असलं तर करा, अन्नदान करा, समर्थांच्या पाद्यपूजेची व्यवस्था करा, जलशुद्धीकरण व्यवस्था कराच तुम्ही, पण तेवढं करून थांबू नका। घरामध्ये नियमाने कुणाला तरी जेवायला बोलवत चला, नियमाने घरामध्ये। मी आलो तर मला बोलवा, हां नाही गंमत केली मी, हां तुम्ही बोलवणार नाही माहिती मला, हां गंमत सोडा यातली। मी नाही हसवलं ना तर 2-3 तास माणसं बसणार नाही, असं आहे। म्हणून थोडा मध्ये विनोद आवश्यक आहे, लोणच्यासारखा विनोद आहे। पक्वान्न भक्तीच आहे, फक्त पक्वान्न सुद्धा फार खाऊन खाऊन जरा जीभ हे होते, मग जरा लोणचं, हां ते सुद्धा माणसं घरात करत नाही। तो एकाने मला सगळं बाहेरचं आणलेलं वाढलं, काही बरोबर झालं नव्हतं। असं आमचे गुरुजी सांगतात की काही चांगलं झालं ना तर चांगलं म्हणावं, पुन्हा चांगलं मिळतं। एवढा स्वार्थी नाही आहे आपला धर्म। लगेच गुणग्राहिक वृत्ती, लगेच कृतज्ञता, वा छान झालंय अमुक, काही चांगलं झालं नव्हतं तर चांगलं नाही झालं, चांगलं म्हणलं म्हणजे खोटं बोललो।
त्यातल्या त्यात लोणचं बरं होतं. मस्त केलंय वहिनी लोणचं, वहिनी लगेच मग बेडेकरांनी उगाच नाही बंगले बांधले, मग तेही बेडेकरांचं होतं. सांगण्याचा हेतू असा, अन्नदान करा. नाही अन्नदान शक्य, आळंदीला जा, गोंदवल्याला जा, पंढरपूरला जा. शक्य आहे तिथे अन्नदानाची पावती करा. जमलं तर वाढायला लागा. हल्ली वाढण्याची सवय संपली हो. बुफे बफे काहीतरी म्हणतात बा. आमचे पु ल देशपांडे बफेला बफेलो भोजन म्हणायचे. म्हशी कशा आपणून जातात नाही आपणून खातात की नाही. आमचे गुरुजी परवा बोललो मी, पहिले जातात ना ते मस्तपैकी गुलाबजाम मारून येतात टक टक टक, बाकीचे काहीच नाही, नुसता पाक नाही तर फोडणीचा भात. आपण वाकून स्वतः वाढलं पाहिजे. शक्य असेल तर वाढा. आता 70 ओलांडली वागताच येत नाही, नाही वाढायला गेले तसेच राहिले असं होईल. ते तसं नको. स्वतः वाढा. स्वतः वाढण्यामध्ये त्याच्या तृप्तीचा आनंद चेहऱ्यावरती बघण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. बरं, हे मी वैयक्तिक कुणाकरता सांगत नाहीये, भारतीय परंपरा टिकावी म्हणून सांगतोय. आत्ता समर्थ आलेले आहेत, जमेल ती सेवा करा. आणि शेवटच्या दिवशी मी एक नेहमी निरोप देत असतो, नेहमी सच्शुद्ध सात्विक ब्राह्मण जे आहेत, जे वैदिक आहेत, वेदाची उपासना करणे सच्शुद्ध सात्विक आहेत, नाम घेणारे आहेत, म्हणजे चांगला त्यांच्या जगातल्या उपस्थितीने जगामध्ये सत्वगुण वाढणार आहे, त्यांना भरपूर सन्मान देत चला. पिढ्यानपिढ्या आपल्याला संकट येणार नाही. ब्राह्मणाचा आशीर्वाद, गायत्रीचा आशीर्वाद ज्याला मिळाला. मार्कंडेयानी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. हा सगळ्या ऋषींना नमस्कार करतोय, वसिष्ठांना नमस्कार करत होता मार्कंडेय. 7-8 वर्षाचा. आशीर्वाद दिला वसिष्ठांनी, आयुष्मान भव. याज्ञवल्क्यानं नमस्कार केला, आयुष्मान भव. अमक्याला नमस्कार, आयुष्मान भव. यमाने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, नीट ऐका, काळजावर करून घ्या. यमाने प्रश्न विचारला ब्रह्मदेवाला, या आशीर्वादाला काय अर्थ आहे? म्हणले 16व्या वर्षी तर तो मरणार आहे. याचा भक्त होता ना, आत तो बसलाय ना, त्याचा फार भक्त होता म्हणजे आहे अजून. ॲड्रेस नंतर देईन त्याचा, आहे माझ्याकडं. फार आवडायचा त्याला. आज जो बसलाय ना गौरीहर, त्याचा प्रिय भक्त. ब्रह्मदेवानं उत्तर दिलं, यमा या आशीर्वादाला अर्थ नाही का म्हणतोस? नमस्काराने त्यानं आपलं स्वतःचं प्रारब्ध बदललेलं आहे. नमस्कारापुढं काही आशीर्वादापुढं काहीच चालत नाही. म्हणून हे आशीर्वाद घ्या. मी ब्राह्मण म्हणालो ते वृत्तीनं ब्राह्मण जे आहेत, नुसते जन्मानं ब्राह्मण आहेत मी हे खातात त्यांच्याबद्दल बोलत नाही मी. माझा पुण्यातला एक मित्र आहे तो इतर, पण इतकं प्रेम आहे आमचं. तो म्हणला, बुवा खरं सांगू का, ब्राह्मण परत व्हेज झाले म्हणून भाजी महाग झाली म्हणला. कळलं का? बघा, सांभाळलं पाहिजे हे पण आहे. मग असं नाही म्हणायचं हा दिवस शेवटच्या दिवशी निरोप देत असतो. अर्थात इतरांचा द्वेष करा असा अर्थ नव्हे, सगळ्यांवरच प्रेम करा. पण जे ब्राह्मण त्याच्यावर अवलंबून आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांना कुठून मिळणार आहेत सांगा पैसे? त्याने कुठून मिळवायचे पैसे? त्यांना नोकरी नाही, धंदा नाही, व्यवसाय नाही, कुठून मिळवायचे? जगामध्ये आपली पूजा अर्चा चालवणारी व्यवस्था नको का टिकायला? म्हणून शेवटच्या दिवशी मी नेहमी सांगत असतो, यांच्या पाठीशी उभे राहा. मला परवाच एक श्लोक मिळाला, यस्य कुक्षिगतम अन्नम, ज्याच्या पोटात गेलेलं अन्न वेदमंत्र म्हणून पचतं. मला अर्थ लक्षात आहे. यक्ष कुक्षिगतम अन्नम एवढा फक्त स्टार त्याचा लक्षात आहे. ज्याच्या मुखातलं अन्न, ज्याच्या मुखामध्ये गेलेलं म्हणजे पोटात गेलेलं अन्न वेदमंत्र म्हणून शास्त्रचर्चा करून पचतं, ते अन्नदान करणाऱ्या 21 पिढ्या इकडच्या आणि 21 पिढ्या इकडच्या उद्धरून जातात. बघा, जमलं तर सरकार काय म्हणतं, कायदा काय म्हणतो विचार करू नका. तुम्ही सगळ्यांचीच चांगले वागा, पण विशेष करून वैदिक लोकांचा सन्मान करा एवढी प्रार्थना करतो. इकडे करा अन्नदानाच्या पावत्या, जमेल त्यांनी करा अन्नदानाच्या पावत्या. काय आता अन्नदान 2000 रुपये काय? हल्ली माणसं हॉटेलात गेली ना, वाटेल ते किती किती खर्च करतात हो. वाटेल तेवढा खर्च करतात हॉटेलमध्ये गेली तर. आमचे महाराज म्हणायचे, हॉटेल बघितल्यावर एखादा मनुष्य शहाणा हटेल. पण हा म्हणाले शहाणा तिथे जाऊन झटेल. झटावंच लागतं बटाटे वडा तोडायला. यातली गंमत जरी सोडली तरी ज्याचं आपल्यावर प्रेम नाही तिथलं अन्न का खाता?
हे मध्यंतरामध्ये मुद्दाम आग्रहानं सांगत असतो. भगवान गोपालकृष्ण दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना तुझ्याकडे मी जेवायला आलो असतो, पण माझा फक्त एवढाच नियम आहे, जे कृष्ण भक्त आहेत ना त्यांनी एवढे नियम पाळा, फार सोवळं नको. आपल्याला सोवळ्यावळ्याचं जरा सोवळं म्हटलं की असं होतं ना. मग कृष्णाचे नियम तर पाळा. कृष्ण म्हणाले मी एवढेच नियम पाळतो म्हणाले. पहिला नियम, ज्याचं माझ्यावर प्रेम नाही त्याच्याकडे मी जेवत नाही, पहिला मुद्दा. ज्यानं स्वतः मिळवलेलं नाही त्याच्याकडे मी जेवत नाही म्हणाले. आणि तिसरी गोष्ट, मी अन्नार्थी नाही म्हणून मी तुझ्याकडे जेवणार नाही. जरी असं तो अन्नार्थी प्रथमची वदतो मोरोपंत, प्रथमच वजतो मी तसे तुझला. असो आगंतुक मुद्दे बरेच मला आठवत आहेत, पण काही गरज नाही. छान, खूप आपण मोठे आहात, महान आहात, मालाडच्या जवळ राहता. आपण प्रत्येकजण काही ना काही उपासना करणारे आहात. डटके उपासना करा, वाटेल ती संकट येत उपासना करा. जमलं तर रोज विष्णू सहस्रनाम म्हणा, विष्णू सहस्रनाम रोज म्हणा. घरातले सगळे प्रॉब्लेम हळूहळू हळूहळू दूर होतात. 6 महिने लागतील. अखंड नाही बुवा, कालच विष्णू सहस्रनाम म्हणलं काहीच झालं नाही, तुला म्हणता तरी आलं का एका दिवसात? 6 महिने तरी जाऊ दे. बघा तुम्ही, खरंच तुम्हाला वाटेल बुवा बरोबर आहे. मला फोन सुद्धा करू नका, बुवा बरं काही नको. मी माझ्याकरता थोडीच सांगतोय, आणि माझी स्वतःची विष्णू सहस्रनाम पब्लिश मकरंद बुवा अशी पुस्तकही विकायला नाही आहेत. मी त्याच्याकरता मी म्हणत नाही. विष्णू सहस्रनाम प्रत्येकाने म्हणा. पूजा अर्चा अमुक तमुक सांभाळा एवढी प्रार्थना करतो. तरुणांनी व्यायाम सोडू नका. 3 तास स्वतः करता द्या. शेवटचा निरोप आणि लगेच आख्यानाकडे वळूया. 3 तास स्वतः करता द्या. 1 तास व्यायाम, 1 तास सद्ग्रंथांचं वाचन आणि 1 तास नामसाधना. एवढ्या 3 गोष्टी, आणि उरलेले 21 तास एन्जॉय करा प्रपंच. एन्जॉय. श्रीखंड खाताना आंबट तोंड नको. श्रीखंड श्रीखंडासारखंच खावं. कुठलाही विषय उपभोगताना त्यामध्ये रस घेऊनच तो उपभोगावा. अजिबात गरज नाही आहे. माणसं, मी पुष्कळ वेळा आमचे गुरुजी सांगतात, मला हे बोलायचा हक्क नाही, गुरुजी सांगतात आमचे, कीर्तन प्रवचनाला आले ना की वेदांत तोंडावरच घेऊन येतात, चेहऱ्यावर. असा विनोद झाला तर हसत नाही, कळतही नाही काही वेळा म्हणा, असंही होतं. सोमवारी सांगितलं तर गुरुवारी कळला त्याला विनोद, मग काय हटणार तो? असंही होतं काही वेळा, असं काही नाही. माझा एक मित्र खेडेगावातला, म्हणजे कीर्तनात झालेला मित्र, तो पुण्याला आला. मी त्याला म्हटलं चल आपण 10 वर्षापूर्वी मी त्याला स्कूटरवर बसवला आणि गावात गेलो. काही खरेदी त्याला पण करायची, तुळशीबागेत मला पण करायची होती काही. मग त्याला गमतीनं मी तुळशीबागेतल्या काही पाट्या दाखवल्या. मला वाटलं विनोद म्हणून हसेल. पुण्यात फार भारी भारी पाट्या आहेत. तुळशीबागेत एक पाटी पाहिली मी परवा. मी इथेच गाडी लावणार कारण मी गाढव आहे. नो पार्किंग नाही लिहित पुणेकर. त्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ एक बोर्ड आहे, येथे हमखास चप्पल चोरीस जातात, असा बोर्डच आहे तिथे. म्हणजे इथे पादत्राण ठेवू नका नाही, हे असे बोर्ड आहेत. असं एक बोर्ड होता, सकाळी 8 ते 12, संध्याकाळी 4 ते रात्री 8 दुकान उघडे राहील. सोमवारी दुकान बंद, फक्त पुरुषांचे कपडे शिवले जातील. जेम्स टेलर. वाचता न येणाऱ्याने शेजारच्या दुकानात चौकशी करावी. आता मी मला तुम्ही हसलात तसे, मला वाटलं तो आता हसेल. तो म्हणला काय बरोबर आहे, काय करायचं त्यांनी? चला म्हटलं घरी. झाला घरी गेलो, जेवायला बसलो. जेवायला चित्रावती घातल्या आणि त्याला विनोद कळला वाटतं. तो हसायला लागला, खो 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 हसायला लागला. म्हटलं हरकत नाही, बेटर लेट दॅन नेवर. काही हरकत नाही. काही वेळा उशिरा का होईना लागते ना ट्यूब, आपण काढून नाही टाकत बघा. उशिरा लागणार ट्यूब असतात, सकाळी लावून ठेवली की संध्याकाळी लागते. असं काय? म्हटलं कळला ना विनोद? हो ना. म्हटलं काय मूर्ख माणूस आहे तो. म्हटलं काय ते दुकान बंद असल्यावर काय करायचं कुठे लिहिलंय? मस्त, अगदी आनंद तो. अजिबात 3 तास स्वतः करता द्या. दिवसभर माणसाशी गंभीर चेहरे करून बघतो, आम्ही परमार्थी आहे. महाराज इतके विनोदी होते गोंदवलेकर महाराज. काय स्वयंपाक, काय व्यवस्था, सगळं छान हो. तुकोबांचे अभंग वाचताना मुरकुंडी वळते. समर्थांचा निद्रानिरूपण वाचा, मी वाचूच शकत नाही न हसता. अर्थात हसायचा स्वतः स्वभावही लागतो, नाही असं नाही. हास्य क्लबात जाणारे लोक मी पाहिले, बहुतेक रडे लोक हास्य क्लबात जातात. असो, हे गमतीचा भाग सोडून द्या. असं रिलॅक्स असावं. मुद्दा काय सांगायचा आहे, मी नेहमी सांगतो, माझं कीर्तन फार तुम्हाला तत्वज्ञान काही फार मिळणार. रिलॅक्स होऊन जा इथून. या रिलॅक्स व्हा आणि मस्त, आणि भगवंताचं नाम घेत घरी जा. खरंच प्रपंचात फरक पडतो, अगदी खरं. असो, एकूण भाग असा आहे. 3 तास स्वतः करता त्या. अर्थात उद्याचा लास्ट दिवस आहे आमचा, शेवटचा. उद्याचं कीर्तन झालं की आम्ही परवा सकाळी 8 वाजता इथून
पुण्याकडे रवाना होणार आहे. उद्याच्या दिवसभरात कुणीही मागं राहू नका. कुणी मागं राहायला असाल तर 2-5 हजार रुपये 10 हजार रुपये काही फार अवघड नसतात. पैसे पुन्हा मिळवता येतील. ही संधी पुन्हा मिळणार नाही. या दृष्टीने जमेल ती सेवा करा. अगदी 4-8 नाही शक्य 4-8 आणेवाले एखादा मनुष्य असा असतो की नाही आम्हाला शक्य, त्यांनी नका करू. दर्शन आणि कीर्तन चुकू नका. एवढं तर कराल की नाही. हां, फक्त एवढंच वाक्य लक्षात ठेवू नका मात्र. हां, असा एकूण भाग आहे. तेव्हा उद्याचे कार्यक्रम सकाळी 6 वाजता काकड आरती, 6:15 ते 7:15 पादुकांची मस्त अशी पूजा आटोपल्यानंतर भिक्षा. उद्याचा भिक्षा विभाग कोलडोंगरी, उन्नत नगर नंबर 3, पोलीस कॉलनी आणि परिसर या भागात उद्या आम्ही रामदासी मंडळी जाणार आहोत. भिक्षेत काय वाढायचं? गहू, तांदूळ, डाळ, पैसे, गुळ, साखर. हे कशाला? आमच्या घरी का परवा एका बाईने एवढे गहू आणले. आता आमच्यात गव्हाच्या 2 तांदळाच्या 2 अशा झोळ्या असतात. कुणी काय घ्यायचं ठरलं, गव्हाच्या आमच्या झोळ्या शिवलेल्या असतात. इथे प्रार्थना करून आम्ही निघतो. झोळ्या समर्थांसमोर ठेवून नंतर प्रार्थना होते. उद्या शेवटची भिक्षा म्हणून अर्ध्या तासाचा झोळी पूजनाचा कार्यक्रम असतो. अतिशय संप्रदाय शुद्ध पद्धतीने आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय. असा अभिनिवेश नको की आमचं फार बरोबर आहे, पण प्रयत्न आमचा कल शास्त्राकडे आहे एवढंच सांगतो. तेव्हा ही भिक्षा एका बाईने एवढे गहू आणले. आता आमच्यात कन्फ्युजन झालं, यांनी गहू घ्यायचे का त्यांनी घ्यायचे? दोघं असतात ना, यांनी घ्यायचे. आता त्या बाईनं असे समोर गेले, आम्ही 2 जण नाही म्हणले वाटून घ्या नंतर तुम्ही. जय वाटून काय आमच्या घरी न्यायचे काय? 1 तांदळाचा दाणा आम्ही आमच्याकरता मागत नाही हो, गडा करता. लाखो माणसं गडावर येतात. त्यांच्या उदरात जे अन्न जातं ते आपल्याकडून अन्नदान होतं. आमचं कर्तव्य फक्त नेणे वाढणे पुरत नाही. ते परत काहीतरी कुठून तरी येतं किंवा विकत घ्यावं लागतं. पण शक्य तेवढं द्या तरी. काय बिघडलं काय? एरवी कुणाकुणाला देता तुम्ही काही गरज नसताना. हां असो. ही भिक्षा 12 वाजता आटोपेल. 12 वाजता 2 महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. उद्या दासबोध जयंती आहे. दासबोध जयंती. तेव्हा सकाळी साधारण 11, 11:30 ते 12, 11 ते 12च्या मध्ये झोळी पूजनाचा आणि दासबोध वाचनाचा कार्यक्रम आहे. आमच्या या दौऱ्यामध्ये दासबोध वाचन नसतं बघा कधी. ते उद्या आहे. कारण दास नवमी बरोबर 15 दिवसांनी आहे. त्याच्यापूर्वी 15 दिवस समर्थांनी दासबोध करेक्ट केला. 200 समास एकदा फायलिंग केलं सगळ्या समासांचं आणि आपल्या ताब्यात तो दासबोध दिला. त्याची जयंती उद्या आहे. दास नवमी, दासबोध नवमी. शिवथरगळीत खूप मोठा उत्सव चालू आहे. तेव्हा समर्थांसमोर सकाळी 11 ते 12मध्ये हे दासबोध वाचन होईल. 12 वाजता दासबोधाची पूजा होईल, झोळीची पूजा होईल आणि मग सकाळचे कार्यक्रम संपतील. संध्याकाळी एकदम 5:30 वाजता करुणाष्टके 6:15 पादुकांची सायम आरती, 6:30 स्थानिक देवतांची उत्तम अशी आरती आणि बरोबर 6:45-7च्या मध्ये मकरंदबुवा रामदासी यांचा दणका. हां, फक्त एकच आहे, हे शेवटचं कीर्तन आहे उद्या, म्हणजे या दौऱ्यातलं. हां, घाबरू नका. हां, मी परवाच म्हणालो आत्ता 40 वर्षाचा आहे, अजून 140 वर्ष कुठंच गेली नाही तो. हां, या जगाचा रंग भगवा झाल्याखेरीज मरायचं नाही असं ठरवलेला मी बुवा आहे. आणि मी एकटा नव्हे, आम्ही सगळे बुवा लोक. भागवत बुवा पाठीमागं बसले, ढोले बुवा. आणि आमच्याकरता कोणी रेकमेंड केलं पांडुरंगाकडे माहिती आहे? नामदेवानी. हा अर्ज आम्ही नाही लिहिला. जे या योजने अंतर्गत बसतायत त्या सगळ्यांकरता अर्ज आहे. काय? आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. आम्ही जर मनापासून कीर्तन करत असू, त्याला डोळ्यासमोर ठेवून कीर्तन करत असू, समाजामध्ये भगवंताच्या भक्तीचा प्रचार व्हावा म्हणून खरंच काही कणभर तळमळ असेल, फार नाही थोडी असेल, तरी सुद्धा आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न जागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. भगवंताचं नाम ज्याच्या मुखात आहे त्याचं कल्याण असावं अशी प्रार्थना नामदेव महाराजांनी केली हो. नामदेव महाराजांचा फार मोठा वशिला आहे तिकडं, लक्षात घ्या. अहमदनी सांगितलं ना की लगेच तिकीट मिळतं. म्हणजे उदाहरण बरोबर नाही येते असो. तेव्हा उद्या शेवटचं कीर्तन म्हणजे काय कळलं ना तुम्हाला? समाप्तीला काहीतरी करायचं असतं बुवा करता. एवढे 9-9 दिवस कीर्तन ऐकलं, काहीतरी पाकिटात भरून नको द्यायला? घाबरू नका. आषाढभूत वक्ता धाक श्रोत यांच्या चित्ता. तुकोबा काय मागतोय आता? अजिबात नको. एक लक्षात घेऊ, 1ही रुपया आपण दिलेला वैयक्तिक बुवाला नसतो. हे सगळे पैसे समर्थांच्या वाङ्मय प्रकाशन फंडामध्ये जमा होतात. काल दिलेली आरती, परवा दिलेली आरती, पूर्ण दौराभर झालेली आरती. बोरिवलीला
63,000 रुपये आरती झाली. 63,000 काय श्रोत्यांनी दिलं असेल. आणि ही सगळी आरती एका दिवसाची सांगतोय, पाठीमागची धरून 85 वगैरे काहीतरी हजाराची पावती आहे. आणि ती मकरंदबुवाच्या नावे नव्हे, बोरिवलीतल्या राम मंदिरातल्या श्रोत्यांनी कीर्तनावेळी अर्पण केलेली रक्कम. तेव्हा उद्याच्याला आपल्याला काही जर जमा रक्कम करता आली, जमा म्हणजे परस्पर करू नका आणि तिकडूनच घेऊन जाऊ नका. हां, आरती आपल्यासमोर येईल, गमतीनं बोलतोय मी. मध्यंतरामध्ये आरती येईल, शेवटी लोकांना खूप यायचं असतं आरतीपर्यंत. परवा एकाने सांगितलं, बुवा तुम्ही आरती करता, इतकी गर्दी होते तिकडे नमस्कार करायला, आम्हाला आणलेले पैसे तसे परत न्यावे लागतात खिशातून. सोय म्हणून उद्या समर्थांना ओवाळलं जाईल आणि प्रत्येकासमोर आरतीचं ताट धरलं जाईल. आपल्याला जर कीर्तन आवडलं असेल आणि काहीतरी समाप्ती म्हणून द्यायची इच्छा असेल तर कीर्तनाच्या आरतीत अर्पण करा. आपण इथून निघण्यापूर्वी पावती होते, किती पैसे आपण दिलेत हे आपल्याला सांगितलं जातं. मी पुन्हा सांगतो, मर जाऊ मांगू नाही अपने तन के काज, लेकिन परमार्थ के कारण मोहे न मांगत लाज. परमार्थ करता मागायची लाज वाटायचं काय कारण आहे सांगा. याचा अर्थ माझी कन्सेप्ट क्लिअर नाही असा अर्थ होईल. आपण एरवी माझी कीर्तन ऐकलीत, मी कधीतरी काही बोललोय का? तरी समजून तुम्ही दिलंय, असं नव्हे काही तुम्ही मी नाही बोललो म्हणून तुम्ही नाही, तुम्ही दिलंय, पुष्कळ माझ्याकरता केलंय आणि करत राहणार. तो मुद्दा नाही, प्रत्येक बुवा करता करा हो. जसे डॉक्टर हवेत, इंजिनियर्स हवेत, चांगले चांगले वकील हवेत, चांगले मंत्री, चांगले नगरसेवक पाहिजेत, तसे चांगले कीर्तनकार नकोत का? ही समाजाची मानसिक गरज आहे. सत्वगुणाच्या प्रचाराकरता जसा AC लावताना तसा कीर्तनकार लावावा समाजाला. AC घराला लावतात तसा. सगळ्यांच्या अंतःकरणात व्हेंटिलेशन येतं, मस्त थंड होते हवा हो. बाकी बाहेरची थंड व्यवस्था खूप केली आपण, संगमरमरी फरशा बसवल्या घरामध्ये, AC बसवला, थंड पदार्थ, फक्त डोके भडकलेले असतात त्यातले. ती डोकी थंड शांत करण्याची व्यवस्था, सगळे टेन्शन्स रिलीज करण्याची व्यवस्था म्हणजे कीर्तन आहे, प्रवचन आहे, वैदिक मंडळी आहेत, पूजा अर्चा आहेत. त्यामुळे ही पण समाजाची गरज आहे. या दृष्टीनं आपण अवश्य काहीतरी गंमत म्हणून मी आपल्याला सांगतो, अवश्य काहीतरी त्यामध्ये करा. गंमत त्यातली अशी, उद्याची आरती जरा हलकी करा. हलकी करा म्हणजे नाणी जड असतात, नोटा हलक्या असतात. तुम्ही म्हणाल बुवा अगदीच बावळट वाटला होता, तेवढे नाही हो, चांगले पक्के दिसतात. जो काय पक्केपणा आहे तो त्यांचा आहे, माझा नाही, मी कच्चाच आहे. बुवा मला आशीर्वाद एवढाच द्या की मी पक्का होईन, सो कॉन्फिडंट असा होईन, माझं परफेक्शन माझं अजून वाढावं असा सगळ्यांनीच आशीर्वाद द्या मला, अशी प्रार्थना करतो. चुकलो असेल मी बोलताना काही तर त्याबद्दल क्षमा करा. लहान असलेला ना जो आहे ना त्याला चुकायचा अधिकार जास्त आहे. लहानच आहे, जाऊ दे म्हणतो ना आपण. रीत अशीच जनांची आधी समजावी ती लहान आते. मोरोपंत बारामतीचे. तेव्हा काही चुकलो असेल तर क्षमा करा. आणि जे उत्तम असेल ते अधिकारी लोकांची माझ्यावर कृपा म्हणून आपण ते गुरुकृपा म्हणून ग्रहण करा. वैयक्तिक काही संबंध नाही त्या बुवाचा. आणि उद्या समजा विसरलात, नोट विसरू नका. विसरलात तर शेजाऱ्याकडनं घ्या. आहे का तुमच्याकडे? आहे ना, अवश्य घ्या रे, नंतर बघू आपण. त्याच्याकडनं 500ची नोट घ्या. 1000ची असते का नोट? मी अजून बघितली नाहीये. आरतीमध्ये अर्पण करा. गंमत, बरं काही नका अर्पण करू, हे गंमत म्हणून बोलतो. अर्पण करा. आता तो परवा भेटणारच नाही कारण कीर्तनच नाहीये. तो जो शेजाऱ्याकडनं घेतलेला समजा भेटला बोहरा चौकात, अहो पैसे तूच टाकले असं समज. अशी गंमत करा, ही प्रार्थना करतो. अर्थात हे नका गृहीत धरू, सांगण्याचा हेतू असा, कोणत्याही कारणाने मागं राहू नका. अर्थात ज्यांची क्षमता नाही त्यांनी 1 रुपया टाका. काही टाकणार नाही असं करू नका. 1 रुपया टाका, 1 रुपया. 8 आणे टाका. आता काय अजून ह्याच्यापेक्षा कमी नाणं चालत नाही, तर ते सांगितलं असतं. हां, 8 आणे नाहीत का आपल्याकडं? 8 आणे टाका. पण या कार्याशी निगडीत व्हा, ही प्रार्थना करतो आपल्याला मी. आणि खूप महत्त्वाचं, आपल्याला राष्ट्र घडवायचं आहे, आपल्याला देश घडवायचा आहे. आपल्याला राजकीय पातळीवर नाही जायचं. आध्यात्मिक पातळीवर समर्थांनी जे काम केलं, तुकोबा ज्ञानोबांनी जे काम केलं ते आपल्या पातळीवर करा. सूर्य उगवेपर्यंत पणतीनं जळत राहायचं असतं. पणतीचं कर्तव्य सूर्य पुन्हा उगवेपर्यंत जळत राहू. आपण नाही सूर्य, पण येतील ना पुन्हा ज्ञानोबा तुकोबा रामदास, तोपर्यंत आपण पणतीसारखे जळत राहू. प्रत्येकाने आजपासून ठरवा की मी धर्माकरता काहीतरी करीन, राष्ट्राकरता काहीतरी करीन. काय करायचं नंतर ठरवू, पण आधी ठरवा काहीतरी आम्ही राष्ट्राकरता, धर्माकरता, देशाकरता करू. सध्या काय करा, कीर्तनात न जाऊ नका, एवढंच करा. हां,
मस्त बसा, ताठ बसा, खणखणीत टाळी वाजवा आणि खणखणीत नाम घ्या. एक माहिती सांगतो आपल्याला. गेले 5 वर्ष व्यवस्थित अभ्यास व्हावा याकरता मी आणि आमचा ग्रुप बोरिवलीचा जे योग्य श्रोते आहेत त्यांना घेऊन नैमिषारण्य, वृंदावन, शुकताल इत्यादी ठिकाणी जाऊन रामकथा किंवा भागवत कथेचा अभ्यास करतोय. सकाळी 2, 2.5, 3 तास आणि तेवढाच संध्याकाळी वेळ, नाश्ता, जेवण, खाण सगळी सोय. ट्रिपचं स्वरूप नाही, त्याला आम्ही अनुष्ठानाचं स्वरूप देतो. जर यायचं असेल आमच्याबरोबर तर 3 महिने आधी तिकीट काढावं लागतं रेल्वेचं. आपल्याला माहिती आहे रेल्वे बुकिंग. दरवर्षी 150-200 लोक आम्ही नेतो आणि त्यातून खरा परमार्थ करण्याचा प्रत्यक्ष गाय आम्ही आणतो आणि गोप्रदान घडवतो. प्रत्यक्ष आम्ही यज्ञ करून घेतो, प्रत्येकाला आहुती द्यायला बसवतो. समंत्रक व्यवस्थित आम्ही गंगा स्नान करवतो. काशी यात्रा असेल, रामेश्वर यात्रा, हे सगळं उत्तम करतो. असेल तर आपण येऊ शकता. त्याचे कागद उद्या वाटले जातील माहितीचे. कल्याणकरी एका बाजूला छापलेलं असेल जे आपल्याला शेवटी म्हणायचे कीर्तनाच्या, आणि दुसऱ्या बाजूला माहिती पत्रक छापलेलं असेल की कधी आम्ही चाललोय वृंदावनला. वृंदावनचं आता झालं, वृंदावनला जवळजवळ 200 लोक येणार आहेत. आता तिकीटच मिळत नाही आहे, त्यामुळे नाही आम्ही नेऊ शकत. पण बाकीच्या नैमिषारण्य आहे. पुढच्या वर्षी आम्ही चित्रकूटला रामकथा, जिथे प्रत्यक्ष राम भरत भेट झाली तिथे बसून, त्या समोरच्या खाली मठामध्ये बसून आम्ही रामकथा करणार आहोत. जर आपल्याला व्यवस्थित रामकथा ऐकायची असेल, अभ्यास करायचा असेल, विशेष करून तरुणांना मी आवाहन करेन, आपल्याला असं माहिती असतं की रामायण आपल्याला माहिती आहे, पण प्रश्न विचारू, रामाने रावणाला मारलं त्याआधी कुठलं स्तोत्र म्हटलं हे फार लोकांना माहिती नसेल. तो बाण कुणी बनवला होता, कुठल्या फॅक्टरीमध्ये माहिती आहे? हे सगळं वाल्मिकीने वर्णन करून ठेवलं. म्हणजे भक्तीचाही परिपोष होतो, इतिहासही दोहराना ज्याला म्हणतात ते पण होतं. काही आपल्या डोळ्यासमोर संकल्पना स्वच्छ होतात, पुष्कळ पुष्कळ गोष्टी होतात. पितरांना मुक्ती मिळते असं रामायणाचं फल आहे. तेव्हा आपण अवश्य या, ज्यांना जमेल त्यांनी या, सगळ्यांनी या, म्हणजे एवढ्या लोकांनाही नेऊ शकणार. पण ज्यांना वाटेल की जाऊया, थोडे 9-10 हजार रुपये काहीतरी खर्च होतो. बाकी कुणाबरोबर जर गेलात ना तुम्ही तर 15-15, 20-20, 25-25 हजार रुपये घेतात आणि स्वतः खातात. ते खातात म्हणजे स्वतः करता घेतात. आम्हाला जर 3 लाख मिळाले तर त्यातले 2 लाख आम्ही त्या तिथल्या ट्रस्ट करता, तिथल्या गोष्टी करता खर्च करतो. आमच्यावर आलेले लोक खूप आहेत, मी काहीतरी सांगत नाही आहे. तिथल्या गरिबांकरता, तिथल्या लोकांकरता आम्ही खर्च करत असतो. याची जाहिरात करायची नसते, पण आपली श्रद्धा बसावी म्हणून मी हे बोललो. हे व्रत म्हणून भाटेबुवांनी सुरू केलेलं आहे. बुवा आता नाही देहाने, पण आमच्या माध्यमातून तेच कार्य करतायत. अशा दृष्टीनं जर कुणाला वाटलं तर येऊ शकता. उद्या कीर्तनाच्या मध्यंतरात ती पत्रकं आपल्यापर्यंत येतील. माहिती पत्रक म्हणून ठेवा किंवा उलटी बाजू कल्याणकरी म्हणून घरातला वाचिक ठेवा. कल्याणकरी तर चांगलंच आहे की, नका येऊ ट्रिपला, पण कल्याणकरी म्हणा, एवढं तर शक्य आहे. बघा, थोडं नाम घेऊया आणि चरित्राकडे जाऊया. जय राम श्रीराम, जय राम, जय जय राम श्रीराम, जय राम, जय जय राम. ओ श्रीराम, जय राम, जय जय राम. 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 हो श्रीराम, जय राम, जय जय राम. श्रीराम, जय राम, जय जय राम.
जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम बोला श्री राम जय जय राम ओ श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय जय रघुवीर समर्थ।